जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊलीजी खंडागळे आपल्या सोबत आहेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नींना अपयश आलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले। माऊली खंडागळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत। माऊली पुन्हा माघारी फिरा अशा प्रकारे कार्यकर्त्यांची भावना आहे, मागणी आहे, अपेक्षा आहे। माऊलीजी झालं ते झालं तरी पण कार्यकर्ते असं म्हणतात की माऊलीजी खंडागळे हे उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये शोभून दिसतात। नाही, माऊली खंडागळे शिवसेनेत शोभून दिसतात। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत साहेब काय आणि कोणती शिवसेना काय, कार्यकर्त्याला काम करायचं, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मला वाटतं पक्षाचं बंधन नाही। त्याच्यामुळं मला वाटतं मी जिथं आहे तिथं अगदी योग्य आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची माझी आजही नाळ आहे। जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, मग ते शिंदे साहेबांच्या शिवसेनेतले काय, उद्धव साहेबांच्या काय, आजही माझं तेच संबंध, तेच रिलेशन, तेच प्रेम आजही आहे। त्याच्यामुळे मला त्याचा काही फारसा फरक आहे असं मला वाटत नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते तेव्हा माऊली खंडागळे तालुका प्रमुख म्हणून एक वाघ होते, एक टायगर होता। आज मात्र कुठेतरी त्या वाघाची, त्या टायगरची शेळी झाली असं वाटतंय। अजिबात नाही। काय कारण आहे? कालच्या आंदोलनाला तुम्ही नव्हतात, आम्ही होतो ना। जिथं लोकांच्यासाठी काही काम करायचे, जिथं आंदोलन आहे, लोकांना न्याय मिळवून द्यायचा, तिथं माऊली खंडागळे कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मला वाटत नाही वाघ शेळी वगैरे असं काही नाही। जिथं वाघ पण दाखवायचं तिथं वाघ पण दाखवल्याशिवाय मी राहत नाही। या पुढच्या काळात ते तसंच राहील। त्याच्यामुळे माऊली खंडागळे यांना मानणारे कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी आहे की माऊलींमध्ये जो स्पार्क आहे त्यांना एखादं पक्षाने चांगलं पद द्यावं आणि कुठेतरी घुसमट होते आणि जर पक्ष नेतृत्व काही करणार नसेल तर मागे फिरा अशा अनेक कार्यकर्त्यांची खासगी भावना आहे। दोन गोष्टी आहे। कार्यकर्ता कसा असतो, एखाद्यावर प्रेम करणारा, बघा माझ्यावरही 4 माणसं प्रेम करणारी, त्यांना वाटणं साहजिक आहे, पण त्यांनाही हे लक्षात येईल शेवटी एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आणि आगळं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना करून दाखवलेलं आहे। त्यांच्याकडून या तालुक्याचा, या परिसराचा विकास होण्यासाठी प्रचंड मोठी मदत होते आणि अजून देखील होणार याची मला खात्री आहे। कार्यकर्ता शेवटी कार्यकर्त्यांचे ते माझ्यावर असलेला जीव आहे, त्यामुळे त्यांची भावना असणं काही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु कोणाचंही असं म्हणणं नाही की परत माघार फिरा वगैरे, असं अजिबात होणार नाही। मी जिथे आहे तिथं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो। राहिला प्रश्न पदाचा, तर मला वाटतं की पद माणसापेक्षा मोठं नाही, माणसाने कामातून ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे। आजही माझ्याकडे, तुम्हाला माहीत असेल नसेल, परंतु SIRचं जे काम चाललंय, मतदार यादी पुनर्निरीक्षणाचं, ते काम जबाबदारीनं शिंदे साहेबांनी असेल किंवा शरददादा सोनवणे असतील आमदार, यांनी ते काम माझ्याकडे दिलंय। ते काम खूप चांगलं आहे। चांगलं आहे म्हणण्यापेक्षा की कार्यकर्त्यांशी जवळीक येण्याचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तो विश्वास माझ्यावर दाखवला। मला वाटतं आता काही लगेच पद हे काय गोष्टी नाही, आता काही लगेच निवडणूकही नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला सगळं वाटतंय। पण मला वाटतं की खूप चांगलं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे आमदार आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरामध्ये चांगली कामं करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण होईल। पूर्वीचं राजकारण, आताचं राजकारण, माणसं वेगवेगळ्या पक्षात असली की आपण टीका करतो आणि पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेताना कुठेतरी घुसमट होते। दोन गोष्टी आहेत। शेवटी राजकारण हे काही तुमच्या माझ्या घरचं नाही। राजकारणामध्ये तुमचा आजचा मित्र कायम मित्र नसतो, आजचा शत्रू कायम शत्रू नसतो। त्याच्यामुळं मला वाटत नाही, शेवटी तुम्हाला समाजात काम करायचं। आणि दुसरी गोष्ट, मग अशी तुम्ही म्हणाल, मी म्हणेल की मी स्वतःहून पक्ष सोडलेला नाही, मला पक्ष सोडण्याला भाग पाडलं। एकनाथ शिंदे साहेबांकडे जाण्यामागचा माझा मूळ उद्देश, किंवा तुम्ही ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं जे सगळी रणनीती पाहिली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेना चालवतच नव्हती, तो पक्ष हाकण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत होतं। म्हणजे त्याच्यात घड्याळवाले समजा किंवा तुतारीवाले समजा, ज्या पद्धतीनं तालुक्यातलं राजकारण झालं आणि शिवसेनेला ज्या पद्धतीनं बॉयकॉटच केलं, बाजूलाच टाकून दिलं। म्हणजे आता तुमच्यासारखा माणूस ज्याचा तालुक्यामध्ये पत्रकारितेतही तुमचा अभ्यास आहे, नागरिक म्हणूनही अभ्यास आहे, या तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद इतकी होती की कमीत कमी 4 जागा जिल्हा परिषदेच्या शिवसेनेने लढवायला हव्या होत्या, निवडून आल्या असत्या। हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। पण ज्या पद्धतीने शेवटच्या याच्यामध्ये ज्या बोलणी झाल्या, आणि त्यावेळेला शिवसेनेचं बोलायला कोणच नाही, आमचे तालुका संपर्क प्रमुख असतील किंवा बाकीची मंडळी कोणी बोलायला मागितलं नाही। म्हणजे सगळं जे काही बोलणं झालं, कमिटमेंट किंवा ज्या जागा वाटपाचा विषय, त्याच्यामध्ये शिवसेनेला म्हणजे लज्जास्पद कामगिरी झाली ना। एकही जागा, आता माझी जागा म्हणाली आमच्या तालुका अध्यक्षाला द्यायची, त्या जागा आम्ही सोडू शकत नाही।
दिली का तालुका अध्यक्षाला? नाही. म्हणजे शिवसेनेला बाजूला करायचं होतं. आजही शिवसेनेची, उद्धव साहेबांच्या शिवसेनेची जी घुसमट वरच्या पातळीवरती चालली, आपण बघितलं असेल काल काय झालंय दिल्लीमध्ये हे सगळे. आणि तुम्हाला दिसेल ना, मी बोलण्यापेक्षा काही दिवसामध्ये हे दिसणार आहे. म्हणजे उद्धव साहेबांना धादांत फसवलं गेलेलं आहे. जसं उद्धव साहेबांना वर फसवलंय तसं शिवसैनिकांना, शिवसेनेला इथं तालुक्यात फसवलंय. केवळ एका जागेवरती तुमच्या तोंडाला पानं पुसली. काय शिवसेनेची इज्जत ठेवली? काय ताकद आहे? एकीकडे म्हणायचं की शिवसेनेची खूप ताकद आहे. अरे मग ताकदीसारख्या जागे घ्यायला पाहिजे होत्या ना. माऊली खंडागळे पाहिजे होते ना सोबत. नाही, मी त्यावेळेला होतो. मी 4 जागा मागत होतो म्हणून जाणीवपूर्वक माऊली खंडागळे. लोक असं म्हणतात पत्नींना संधी मिळाली नाही म्हणून. ते सोडा, तो काही विषय नाही. आम्ही संधी बिंदीचा काय विषय नाही, पत्नीचा संधीचा काय विषय. मी लढणारच होतो ना. विषय का काही पत्नीच्या संधीचा काय विषय? अहो मी काम केले ना, काम केले त्याच्यासाठी न्याय मागत होतो, त्याच्यासाठी जागा मागत होतो. चला माझ्या पत्नीला जागा नाही मिळाली, त्यांनी कारण काय सांगितलं होतं? राष्ट्रवादीने की ही जागा आमच्या तालुका अध्यक्षाची आहे, ती आम्हाला सोडता येत नाही. मग त्यांच्या तालुका अध्यक्षाला दिली का? याचा अर्थ याच्या मागचं राजकारण तुम्ही लक्षात घ्या. याच्या मागं प्रचंड मोठं राजकारण होतं. शिवसेनेला डॉमिनेट करायचं, माऊली खंडागळेंना डॉमिनेट करायचं आणि वेगळंच राजकारण करायचं. मला सांगा, तालुक्यामध्ये शिवसेनेने जागा मागितल्या पाहिजेत का त्यांच्या ते कोण पुढारी असतील राष्ट्रवादीचे, मग ते मी म्हणतो तुतारीचे असतील किंवा घड्याळाचे असतील. एकीकडे सांगितलं की बुवा आमची आघाडी जी आहे ती कोणाबरोबर आहे? राष्ट्रवादी शरद पवार गट. कुठं राष्ट्रवादी शरद पवार गट होता? कुठं लढले? कुठं लढली तुतारी? मी पक्षाच्या नेत्यांना हेच सांगत होतो की साहेब, जर तुम्हाला कितीतरी ठिकाणी धनुष्यबाणाची आणि मशालीची युती झाली ना, कोकणात झाली, इथं का होऊ शकत नव्हती? जर तशी युती या तालुक्यामध्ये झाली असती तर आजचं चित्र वेगळं असतं. आम्ही हे समजावून सांगत होतो. पण इकडच्या ठराविक लोकांनी इतके कान भरलेले होते की पक्षाला काही सुधारलं नाही. शेवटी परिणती आपल्याला कळाली. सुरुवातीला तुम्हाला धनुष्यबाणाबरोबर जायला म्हणजे हे होत होतं, काय होतं, जुळत नव्हतं. पण नंतर धनुष्यबाणाबरोबर जाऊन उपसभापतीपद घेता आलं का? हे काय राजकारण? याचा तुम्ही एकंदरीत बघा, या तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड नुकसान करण्याचं काम या मंडळींनी केलंय. मला पक्ष बदल हे काय माझ्या दृष्टीने फार सुखाने किंवा प्रेमाने झालेलं नाही. मला मजबूर केलंय. मी पक्षाला आधी सांगून मी यापूर्वी काळी कदाचित तुमच्याशी बोललो असेल, जिल्हा प्रमुख, मी स्वतः तालुका संपर्क प्रमुख, आम्ही शरद दादांबरोबर मिटिंगा केल्यात. सगळं जुळत आलेलं होतं आणि जुळत असताना ऐन वेळेला हे का झालं, याच्या मागचं राजकारण सामान्य जनतेने आणि सामान्य शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? ज्यांना तुम्ही तिकीट दिलं, ज्यांना झेडपी केलं, तुम्हीच मला त्या क्लिप दाखवल्या होत्या. त्यांच्या गळ्यात आज सन्माननीय अजितदादांनी राष्ट्रवादीचं, ते अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत नाही पण ते गेलेच होते. बनवाबनवी. माझं म्हणणंच आहे, आम्ही प्रामाणिकपणाने वाईट पडत्या काळामध्ये संघटना सांभाळली. मग इथलं लोकल राजकारण जर मला माहिती आहे तर मग आम्ही म्हणत नाही की आमच्याच पद्धतीनं चला. पक्षाचं हित कशात आहे, पक्षाचा फायदा कशात आहे, पक्षाला मायलेज कसं मिळेल हे मी समजावून सांगत होतो. बरं, सुरुवातीला ते समजलंय होतं. आता सचिन अय्यर साहेब मान्य करतायत की माऊलीजी ते व्हायला पाहिजे होते, पण माझा नाईलाज झाला. सचिन अय्यर पण तुमच्याकडे आले? माझ्याकडे नाही, ते शिवसेनेत तुमच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे जाऊन एवढा चांगला माणूस देखील झाला. आणि त्यावेळेला सचिन भाऊंची आमचं बोलणंही झालेलं होतं की माऊलीजी लोकल लेवलला तुम्ही काय करायचं करा, फक्त पक्ष वाढला पाहिजे. आता मला सांगा, मी जे म्हणत होतो पक्ष वाढीसाठीच म्हणत होतो. शरददादा तयार होते. 4 जागांचं सूत्र ते 4 झालं असतं किंवा 5-3 झालं असतं. शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी वाढले असते ना, पदाधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधी वाढले आहेत. म्हणजे हे जे घडलंय ना, याच्या मागचं राजकारण खरं तर समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे नाईलाज म्हणून मला ती हे बघा, 2 गोष्टी आहेत. काय होतं, मी विधानसभेच्या वेळेला देखील इच्छुक होतो. बऱ्यापैकी प्रचार प्रसार झाला होता. नंतर मी खाली बसलो, ॲलिगेशन झाली. लोकांच्या तोंडाला साहेब जिभेला हाड नसतं ना. 2 गोष्टी आहेत. मी बसलो तर माझ्यावर ॲलिगेशन झालं, सत्यशील सरकारांकडून पैसे घेतले का काय, शरददादाकडून पैसे घेतले का काय. मी जर लढलो असतो तर सरळ प्रचार झाला असता की माऊली अतुल बेनकेंनी पैसे दिले की काय. हे राजकारणामध्ये होत असतं. मला त्याचं काय फारसं वाईट वाटत नव्हतं. पण आजही 1.5 महिना मी, माझी सगळी टीम, माझी बायको घराघरापर्यंत पत्रकं वाटून मशालीवरती आहे. अशा वेळेला, ऐन वेळेला जर मी घरी बसलो असतो तर अजून काही वेगळे गैरसमज झाले असते. त्याच्यापेक्षा मी लोकांपर्यंत जाऊन माझं म्हणणं मांडणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी ऐन वेळेला हा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं काही त्याच्यात वेगळं आहे असं मला वाटत नाही.
तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची सध्याची वाताहत होते तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये, त्याचं काय दुःख होतं? नाही आता बघा, मी ते घर सोडले, त्याच्यामुळे ते घर कसं असावं, तो पक्ष कसा असावा, हा सर्व जुन्या घराचं काही वाटतं ना की बाबा वाशे मोडले, मोडकळीस आलं? मी तुम्हाला परत सांगतो, माझी अटॅचमेंट कालही त्या लोकांशी होती. आमचे उपतालुका प्रमुख बनशी शेठ असतील, त्यांचं ऑपरेशन झालं, गेलो भेटलो. ती मैत्री काय शेवटी बघा वरच्या पातळीवरती ही सगळी लोक, वरचे लेवलची लोक त्यांच्या सुखादुखात जातात, मग मी का जाऊ नये किंवा आम्ही का जाऊ नये? कालही आमचे एक रामशेठ गगे माझी विभाग प्रमुख होते त्या विभागातले, त्यांची दशक्रिया होती. मी आमचे पांडुशेठ गाडेकर आता तिथं जे आहेत त्यांना बरोबर घेऊन गेलो. आमची मैत्री वाईट तर वाटणं साहजिक आहे, पण याच्यात जास्तीचं वाईट वाटतंय की उद्धव साहेबांना जसं राज्यात फसवलं गेलंय तसंच स्थानिक पातळीवरती इथल्या शिवसैनिकांना फसवलं गेलेलं आहे. ते आज शिवसैनिकांना कळणार नाही, काही घटना घडतील ना तेव्हा शिवसैनिकांच्या ते लक्षात येईल. माऊली खंडागळे विधानसभेचे उमेदवार होते, जिल्हा परिषदेला त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन शरददादा सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला का? हे म्हणायला काय जातो, समजा निवडून आले असते तर मग काय म्हटलं असतं? बघा राजकारणामध्ये प्रत्येक जणाला दबक्या आवाजाने चर्चा तर होते, लोक काही पण बोलतात, तर लोकांना काय ज्याची जशी बुद्धी आहे ना तसा तो. मला सांगा 8 वेळचे 9 वेळचे बाळासाहेब थोरात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, विलासराव देशमुखांना पराभवाला सामोरं जावं लागलं. असं काही समजायचं कारण नाही. दबक्या आवाजात लोकांना काय जो तो सोयीची किंवा माझ्यात आणि शरददादामध्ये कसं लागेल कदाचित अशी त्याच्या मागची भूमिका असेल. हे लोकांना काय बोलताना काय पण बोलू शकतात ना. आता मला सांगा, ज्या वेळेला उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं, आता त्यावेळेला काहींचं आता म्हणणं येतंय, म्हणजे ही माझी गोष्ट नाहीये, पण काहींचं असं म्हणणं येते की त्यावेळेला जर एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला नसता वगैरे वगैरे. पण हे जनतेला हे माहीत नाही की उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं आहे. काही गोष्टी ज्या लोकांपर्यंत चुकीच्या जातात आणि मग त्याच्यामुळे ते कोणाला तरी बदनाम करायचं काम होतं. मला वाटतं हे जे म्हणणं आहे की बाबा दबक्या आवाजातली चर्चा, तर असं अजिबात नाही. शेवटी जनमताचा कौल आहे, मताची विभागणी झाली, पांडुरंग पवार साहेबांनी चांगली मतं घेतली आणि त्यामध्ये वैभव काळ्यांच्या आपल्या कल्पनाताई निवडून आल्या. त्यांचं स्वागत करायला मी नाही माझी बायको घरी गेलो. राजकारणामध्ये काही पण घडत असतं, राजकारणात स्वीकारलं पाहिजे. लोक तुम्हाला स्वीकारतात, तुम्ही लोकांना स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं त्याचं मला दुःखही नाही, काही नाही. आजही मी वैभव काळे आम्ही दशक्रियेला वगैरे एकत्र असतो, त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की कोणाला त्याचा दोष द्यायचा नाही. शेवटी तुमच्या नशिबात देखील असणं गरजेचं आहे असं माझं मत. अदानीचा प्रकल्प आपल्या आदिवासी भागात नको म्हणून आदिवासी जनता टाहो पुरते. सुरेश वाजगे यांनी जुन्नरला उपोषण चालू केलेलं आहे. हा प्रकल्प आपल्या भागामध्ये झाला, काय फायदा आणि काय तोटा? नाही, याच्यावरती मी अभ्यास केलेला नाही, पण मला स्वतःला असं वाटतंय आपलं सह्याद्रीचं जर ते सौंदर्य आहे ते टिकून ठेवायचं असेल, आपलं पाणी मला पूर्ण त्यातला अभ्यास नाही, पण तरी देखील मला असं वाटतंय की आपलं सह्याद्रीचं सौंदर्य टिकून राहिलं पाहिजे. याकरता जर हा मारक असेल प्रकल्प तर तिथं होता कामा नये, याच्याशी मी सहमत. मी मगाशी म्हणाले राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे एकेकाळी तुमचे मित्र होते, आजही तुमचे ते व्यक्तिगत मित्रच आहेत. मित्र वगैरे बघा ते काय आमचे दुश्मन आहेत का? माझा प्रश्न ऐका ना, जे चांगलं काम आहे त्याला आम्ही चांगलं म्हणतो, जे चुकीचं काम आहे त्याला चुकीचं. काळे साहेबांचं चांगलं काय काय? चांगलं काय, बाजार समितीत जर आता पाणी योजना आम्ही आल्यानंतर बाबा लोकांना पिण्याचं पाणी दिलं, आम्ही हट्ट केला, पिण्याचं पाणी लोकांना दिलं, ते चांगलं काम आहे. काही ठिकाणी पत्रे गळत होते, आम्ही सांगितलं, लोकांची अडचण होती, अनेक संचालकांनी सांगितलं, तिथं चांगलं आहे. आज बेल्याच्या याच्यामध्ये चिखल होतोय, बेल्याच्या इमारती गळतात, ते होणं अपेक्षित आहे. आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, वरती शेड केलं होतं, आम्ही त्यावेळेला स्पष्ट सांगितलेलं होतं की त्याच्या ऐवजी 38 लाखामध्ये जर आपण अजून 40 लाख टाकले, 50 लाख टाकले, चांगलं शेड झालं. आमचं नाही ऐकलं, काय परिणती झाली, वाऱ्यामध्ये ते उडून गेलं. नुकसान कुणाचं झालं, फायदा कुणाचा झाला, या सगळ्या गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे. आजपर्यंत बाजार समितीनं नुसतं माल विकणे हेच आपलं काम आहे का? लोकांना सर्व्हिस देणे हे आपलं काम नाही का? विमा काढला, विम्याचं पुढं काढलं, अजून कशात काय नाही. कागदपत्र गोळा करायचं काम चालू हे झालं ना, त्याला वर्ष किती झाली, अजून कशात काय नाही. कदाचित आमचा कालावधी निघून जाईल. जे होणार असेल ना, दिलेला शब्द पाळल्याशिवाय काय, जे लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. बघा यामध्ये अनेक गोष्टी आहेत. सरकारची त्याला मंजुरी लागते, पण तुम्ही किती फास्ट मंजुरी करता हे महत्वाचं आहे. आमचं 10-20 लाखाचं मला सांगा, 28 कोटीची जमीन घ्यायला तुम्हाला खटक्यात परमिशन मिळते आणि 5-50 लाखाचं इन्शुरन्स काढायला परमिशन. तुम्ही लक्ष का घालत नाही?
आम्ही लक्ष घालतोय ना. मी संतोष दादा आणि आमचे भास्कर शेठ गाडगे, तिथला टाईपलाईन आहे ना, कमीत कमी 10 वेळा म्हणालो तो टाईपलाईन काय आम्हाला दाखवा, काय मंजुरी घेतली, पण ते दाखवलं जात नाही. आता का डोक्यात दगड घालता, आता मारायचंच राहिलो आम्ही त्यांना. अवघड आहे. मारामारी करू नका, विचारांची लढाई असू द्या. विचारांचीच मारामारी आहे ही विचारांचीच मारामारी आहे साहेब. ज्या पद्धतीनं या जुन्नर तालुक्यातल्या बाजार समितीचं काम या पूर्व काळात व्हायला पाहिजे होतं. नुसते आम्ही गप्पा करतोय, 65 कोटी आमच्याकडे शिल्लक आहे. आता आम्ही युवा सभापती साहेब आत्ता गप्पा मारतायत, कोल्ड स्टोरेज अमकं तमकं. ज्यावेळेला आम्ही आलो, आम्ही त्याच्यावरती आवाज उठवतोय ना, आता कुठं कोल्ड स्टोरेज आणि अमकं तमकं हे चाललंय, तरी त्याचा प्लॅन नाही साहेब. पूर्ण कोणताच प्लॅन नाही. आम्ही 4 वेळा मागणी केली, संतोष दादा मी मीटिंगमध्ये आम्ही मागणी करतोय ते आमच्या पुढे ठेवा, संचालक मंडळा पुढे ठेवा. ते कसं व्हायला पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे ना. तर बाबा मग त्याच्यात काही सुधारणा सुचवता येतील, काही नवीन काही करता येईल का, असं पाहिलं पाहिजे ना. ते मग तुम्ही संजयराव काळेंशी डायलॉग करत नाही? मीटिंगमध्ये डायलॉग करतो ना, 100% आम्ही डायलॉग करतो. न करायला काय, ते काय तेही मालक नाही आम्ही मालक नाही, ते ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, तसेच आम्ही विश्वस्त आहोत. हा ते मुख्य आहेत, सभापती म्हणून ते मुख्य आहेत, पण सूचना करण्याचं काम, सुधारणा करण्याचं काम आमचं देखील आहे, आम्ही करतोय ना. तुम्ही मगाशी म्हणाले संजयराव काळे शेतकऱ्यांचा विमा काढण्याला अजून मंजुरी मिळाली नाही. तुम्ही आता ज्या पक्षात आहे त्या पक्षात आलेले अपक्ष आमदार शरददादा सोनवणे हे सुद्धा तालुक्यातील तरुणांचा, महिलांचा विमा काढणार होते, बेघरांना घरकुल देणार होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1 वर्षामध्ये उभा करणार होते. त्याचं काय झालं? तुम्ही का विचारत नाही त्यांना? तुमची त्यांची ओळख आहे का नाही? उत्तर टाळताय तुम्ही. अजिबात. काय कारण आहे? विमा कोण काढणार होते ते ना, त्यांचं काय काम झाले मला पूर्ण माहित नाही ना. मी तर आता त्या पक्षात गेलो. तुम्हाला भीती वाटते का त्यांची? प्रश्न घाबरण्याचा नाही. तुम्ही त्यांच्यावर बॉयकॉट ऐका शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, जसे तुमचे तसे आमचे पण आहेत. 100% व्यक्तिगत सगळ्यांचे मित्र असतात. प्रश्न माझा असा आहे, संजय काळेंनी विमा अजून डॉक्युमेंट गोळा करायचं काम चाललंय असं तुम्ही म्हणाले, पण शरददादा सोनवणे यांनी निवडणुकीच्या वेळेस जे शब्द दिले होते त्याची कमिटमेंट अजून फुलफिल झाली नाही. होऊ शकेल. तुम्ही त्यांना 2 गोष्टी आहेत, जे काम मी करणार आहे. संजय काळेंनी जे केलं नाही ते तुम्ही सांगताय. नाही, जे केलं नाही ते म्हणजे मी त्या संस्थेत आहे ना. मी कसं शरददादाच्या पक्षात तुम्ही आहे ना? अहो पक्षाचं बघा, विमा काढायचं पक्षाने आहे का? शरददादा स्वतः करणार आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना. अहो तुम्ही विचारलं तर अडचण काय? ते तुम्हाला उत्तर आम्ही 100% विचारणारच आहोत. तुम्ही टाळता का? टाळायचं काय काम आहे? करणार ना ते, 100% करणार. टाळायचं काय? मी तुम्हाला काय सांगतोय, 2 गोष्टी आहेत. जे काम जो करणार आहे त्याला विचारणं योग्य. मला सांगा, तुमच्या सोसायटीचं मी जर विचारलं, मी आता तुमच्या गावातलं यांना दुसऱ्या सोसायटी ही आमच्या गावातील लोकांपैकी आहे. मग बाजार समिती तालुक्यातल्या लोकांची आहे म्हणून मी बाजार समिती संचालक म्हणून सांगतो. तसं शरददादांनी व्यक्तिगत काही ज्या गोष्टी करायच्यात त्यांची मला फुलफिलमेंट माहित नाही ना. त्यांचं काय किती धोरण आहे ते मला कसं माहित असेल? हे व्यक्तिगत पातळीवर. आता तुम्ही सरकारी योजनेतलं विचारा, मी त्यांना विचारून सांगेल. विधानसभेला त्यांच्या विरोधात काम केल्यामुळं विचारायचं धाडस होत नाही का? काय कोण का न करायला काय अडचण आहे? मला काय कळत नाही बुवा. मी तर अतुल बेनकेंच्या पण विरोधात केलं होतं ना. असं थोडी आहे राजकारण. राजकारणाच्या ठिकाणी ज्या योजना दादांनी आणल्या त्या 100% ते पूर्ण करतील हे मी तुम्हाला म्हणतोय ना. आणि तरी पण तुम्ही आशावादी. तुम्ही माझं काय म्हणणं, तुम्ही काय विचारत नाही? पत्रकार म्हणून तुमची काय जबाबदारी? बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारता. आता मला तुम्ही विचारलं त्या शेडचं तुम्ही पडलेलं काय केलं? तुम्ही संजय काळे साहेबांना का नाही विचारलंय? तुम्ही संजय काळे साहेबांना विचारा की 38 लाख रुपये तुम्ही शेतकऱ्यांचे पाण्यात घातलेत. का विचारू शकत नाही? 100% विचारू. तुम्ही विचारायला पाहिजे. 100% विचारू. प्रचंड लेट केलं. आपण दोघं विचारू. शेतकऱ्यांचा 38 लाख रुपये पाण्यात घातलेत तुम्ही. हे नुकसान आहे. आपण दोघं विचारू. माझं पुढे ऐकून घ्या. आता तुम्ही सांगितलं की त्या 38 लाखाचं काय झालं. मी तुम्हाला सांगितलं 4.5 लाख रुपयाचे त्याचे निलाव झालेत आणि 1 लाख रुपये ते सोडायला आणि बांधायलाच आमचे ते खर्च झालेत. म्हणजे इतकं नुकसान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं झालेलं आहे. ते नजरेआड करून चालणार नाही आणि आम्ही तर 100% करणार नाही म्हणजे नाही. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे मला सांगा, 2023ला आम्ही निवडून आलोय, आता 26 हे 3-3.5 वर्ष झालेली आहे. आम्ही या नारायणगावच्या बाजार समितीत जी मध्ये मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये मोठं शेड व्हावं धना मेथी व्यापाऱ्यांसाठी, ही मागणी सुरुवातीलाच आम्ही केलेली होती. आता त्यांना वाटायला लागले की आता आपण ते करायचं. मग आता त्याच्यावरती आम्ही ज्यावेळेला पाठपुरावा केलाय आता तिथं करण्याचा आमचा विचार सुरू झालेला आहे. साहेब, एक कोल्ड स्टोरेज कधीच उभं राहायला पाहिजे होतं. वाईट वाटतंय रोज सकाळी तुम्ही ज्या वेळेला जाताय ना, ज्यावेळेला बाजार नसतात त्यावेळेला त्या राजस्थानाच्या गाया
फुकटमध्ये ते पिकअपमध्ये ते 2-2, 4-4 पिकअप भरून घेऊन जातात. कोणाच्या आहेत त्याला खर्च कोणी केलाय? फुकट घेऊन जातात. अशी चांगल्या प्रतीची टोमॅटो फक्त लहान असतात. ती टोमॅटो जर क्रश केली असती, त्याच्यापासून जर केचप बनवलं असतं, एखादा प्रोजेक्ट निघाला असता, किंवा आमच्या शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची उपलब्धता जर तिथं असती, तर 4-10 दिवस तो माल राहिला असता. आज हे नुकसान कुणाचं होते? कुणाचं नुकसान होते? तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे. काही म्हणजे मी सांगेल की 1000 कोटीमध्ये नुकसान झालेलं आहे. आजपर्यंत बाजार समिती प्रोजेक्ट कधीच करायला पाहिजे होते. खाजगी लोक जर त्याच्या पलीकडच्या बाजूला आमचा एक साधा कार्यकर्ता केचपचं त्याचं प्लांट आहे, का बाजार समिती करू शकत नाही? नकारात्मक भूमिका सोडून तुम्ही पुढे आलं पाहिजे. ह्या गोष्टी घडताना कुठे दिसत नाहीयेत. नुसतं आम्हाला म्हणजे गाळे किंवा बांधकाम हेच दिसतंय. हे देखील करायला पाहिजे ना, जिथं करायला पाहिजे तिथं करा, आमचं म्हणणं नाहीये. पण जे मूळ शेतकऱ्यांच्या मालासाठी त्याचा बाजार भाव मिळण्यासाठी, त्याला व्हॅल्युएडिशन आम्ही म्हणतो, त्याची व्हॅल्युएडिशन होऊन ते शेतकऱ्याला विकता आलं पाहिजे, हे करणं अपेक्षित होतं. हे झालं नाही. मार्केट कमिटीच्या निवडणुकीला हम 5 म्हणून तुम्ही निवडून आले. आम्ही 5ही जण एकत्रच राहणार. 5 एकत्र आहेत, एका जागेवर आहेत. नाही, मला कोण जागेवर आहे कोण नाही तुम्हालाही माहिती आहे, मलाही सगळं माहिती. प्रश्न हा येतो मला ज्या करता, मी विरोधातल्या पॅनल मधून उभा होतो, संतोष दादा, भास्कर शेठ, आम्ही विरोधातल्या. बघा, ज्या अर्थी विद्यमान पॅनलच्या विरोधातून आम्हाला निवडून दिले, याचा अर्थ काय? लोकांना त्यांचं काम अपेक्षित आहे ना, आमच्याकडून काहीतरी चांगलं अपेक्षित आहे म्हणून निवडून दिलं. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा हत्तीवर, म्हणजे दांगट साहेब नेहमी म्हणायचे, विरोधी पक्ष हा हत्तीवर बसलेल्या माहुतासारखा आहे. त्याने काय करायचंय? तो हत्ती जर चुकीचा चालला असेल तर तो जरी हत्ती असला तर ते आपल्या नराणीनं त्याला टोचायचं आणि सरळ चालायला लावायचा. ते काम आम्ही करतोय, मी करतोय, संतोष दादा, आम्ही सगळे करतोय आणि ते करत राहणार. आपल्या सोबत होते माऊलीजी खंडागळे. काळे साहेबांवरती फार प्रश्न नाही विचारले तुम्ही. बाजार काय एखादं राहिला असेल सांगा ना, आठवून द्या. नाही, तुम्ही एवढं पहिलं तर अगोदर विचारलं होतं तुम्ही बाजार. त्याचं उत्तर तुम्ही दिलं की बाबा जो शेड जे आहे ते शेडमध्ये किती नुकसान झालं, किती लॉस झाला, हा मुद्दा तुम्ही स्वतःहून मांडला. मग वेगळा प्रश्न काय घेणार? आणि मग रोज तुम्ही, माझं म्हणणं असे, एकमेव पत्रकार तालुक्यातले असे वाणी साहेब जे रोज बाजार समिती अटेंड करतात, त्याच्यामुळं शेतकऱ्यांची दुःख तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. माझं म्हणणं आता असं आहे, तुम्ही सकाळी टोमॅटोला जाता, तसं धनामेथीला पण येत चला. धनामेथीवाल्यांचं संध्याकाळच्या वेळेला काय अवस्था असते, कसं असते, हे सगळं बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि तुमच्या मार्फत देखील बाजार समितीच्या सगळ्या संचालक मंडळाला जाऊ द्या की चांगलं काम शेतकऱ्यांसाठी अजून काय करता येईल का ते करा. सामान्य माणसाची तळमळ असलेला नेता किंवा सामान्य माणसाच्या प्रश्नांचा सेन्स असलेला नेता ते म्हणजे माऊली खंडागळे. ठीक आहे, ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना गेले, हा भाग वेगळा आहे. राजकीय वेगवेगळे जरी विषय असले तरी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. मार्केट कमिटीमध्ये सभापती संजयराव काळे यांच्याकडनं जे काही चुकीचं होतं त्याच्यावर सतत आवाज उठवणारे माऊली खंडागळे यांची आजही भूमिका सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पुढे राहिलेले. ते विद्यमान आमदारांनी दिलेले शब्द पूर्ण व्हावेत. संजयराव काळे यांनी इलेक्शनच्या काळामध्ये जे दिलेले शब्द ते पूर्ण व्हावेत. सभापती साहेब या सगळ्यांना बरोबर घ्या. शेवटी यांनाही लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि विद्यमान लोकप्रतिनिधी तुम्ही सुद्धा या तालुक्याचे आमदार आहात, सगळ्यांचे आमदार आहात. तुम्ही सुद्धा दिलेले शब्द दिलेल्या तारखेमध्ये, दिलेल्या वर्षामध्ये पाळाल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.